शून्यातून निर्मित आयुष्यभर नशीबाशी झटला तो बाप असतो दादा जो आयुष्यभर झटत असतो आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी। माझा मुलगा माझी मुलगी काहीतरी चांगलं करून दाखवेल या आशेने तो बाप राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचे पाणी करतो। आणि म्हणून आयुष्यभर नशीबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। आयुष्यभर नशीबाशी झटला, आयुष्यभर नशीबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। आयुष्यभर 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 नशीबाशी झटला तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला। आणि म्हणून बाप काय असतो याचं गोड उदाहरण म्हणजे नारळ। नारळ हा बाहेरून कणखर जरी असला तरी अमृतासारखे गोड पाणी देणारा हा नारळ असतो। त्याच पद्धतीने बाप बाहेरून जरी कणखर असला तरी अमृतासारखं आतून गोड पाणी देणारा हा बाप असतो। एक चित्र मागे सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झालेलं होतं। त्या चित्रामध्ये दोन व्यक्ती होते, एक होती आई आणि दुसरा होता वडील बाप। आईने आपल्या लेकराला कमरेवरती पकडलेलं होतं आणि दुसऱ्या चित्रामध्ये बाप होता ज्याने आपल्या लेकराला खांद्यावरती पकडलं होतं। व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू पिक्चर्स? या दोन चित्रांमधला फरक कोणता? तर तेव्हा मी क्लिअर कट लिहून दिलेलं होतं की आईने कमरेवरती यासाठी पकडलेलं आहे मुलाला कारण आईला वाटते की जे मी पाहत आहोत ते माझा मुलगा बघेल। या आशेने त्या आईने कमरेवरती लेकराला पकडला आहे, मात्र बापाने या उलट केलं। बापाने खांद्यावरती यासाठी पकडला कारण बापाचं कर्तृत्व मोठं आहे। बापाला वाटते आहे की जी मी पाहू शकत नाही ते सुद्धा माझा मुलगा माझी मुलगी बघेल। या आशेने बापाने मुलाला खांद्यावरती पकडलेलं आहे। म्हणून बापाचं कर्तृत्व मोठं आहे। छोट्या प्रसंगांना आठवणारी आई असते, मोठ्या प्रसंगांना आठवणारा बाप असतो। तेच जर लागले आम्हाला तर आई ग हे मुखातून निघते, परंतु समोर जर मोठा साप जर दिसला आम्हाला तर बाप रे हा शब्द आमच्या तोंडून निघतो। आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाला महत्त्व मोठे आहे। मुलीचं लग्न आहे, सगळे पोट भरून जेवण करतात, पोटावरून हात फिरवतात आणि निघून जातात, मात्र तो एकमात्र व्यक्ती असतो जो पोरीच्या लग्नामध्ये उपाशी असतो, त्याला आम्ही बाप म्हणतो। आणि तोच बाप पुढे मुलगी जेव्हा माहेर सोडून सासरी जायला निघाली तर
आडोशाला जाऊन रडणारा हा बाप असतो आणि म्हणून त्या बापाचे कर्तृत्व मोठे आहे आणि म्हणून समोर काय म्हणायचं आहे. नागराच्या संगे ढेकळे उसवीत राहिला, नागराच्या संगे ढेकळे उसवीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. नागराच्या संगे ढेकळे उसवीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळहाताचा पडला करून संसार पेलविला, त्याने संसार पेलविला. ऊन वारा पावसात कधी नाही हटला, ऊन वारा पावसात कधी नाही हटला. तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला, तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला. काळ्या शरीरात घाम जिरवत राहिला, काळ्या शरीरात घाम जिरवत राहिला. नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला. काळ्या शरीरात घाम जिरवत राहिला, नेहमी पोटावरती हात फिरवत राहिला. फाटलेल्या चपलेला झाली सुतडी बांधुनिया, झाली सुतडी बांधुनिया. भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, भुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला, तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला. आयुष्यभर नशिबाची घटला, आयुष्यभर नशिबाची घटला. तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला, तवा मला बापाचा डोंगरावानी वाटला.